मुंबई के चेंबूर स्थित रोचीराम थड़ानी हाई स्कूल में हशु अडवाणी शताब्दी जयंती उत्सव का 22 फरवरी 2025 शाम को आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में विद्यालय के कर्णबधिर विद्यार्थियों ने अपनी विविध कलाओं का प्रदर्शन किया। हशु अडवाणी द्वारा स्थापित किए गए कर्णबधिर विद्यालय के विद्यार्थियों द्वारा बनाए कैनवास पेंटिंग चित्राकृतियों की प्रदर्शनी का आयोजन आकर्षक था, जिसमें सुंदर लैंडस्केप पेंटिंग प्रदर्शित किए गए। इस अवसर पर विद्यालय के कला शिक्षक श्री विलास पंडित इन्होंने बताया कि पाठशाला का एक एक कर्णबधिर विद्यार्थी एक सक्षम नागरिक बने, यह हशु अडवाणी का मूल मंत्र था। इस मंत्र का आचरण उनकी शिक्षा रचना में हो, इस दिशा को सिद्ध करते हुए हम दिव्यांग विद्यार्थियों को अपने पैरों पर खड़े होने की शिक्षा भी प्रदान करते हैं। इसके तहत शिक्षा विभाग के अभ्यास के साथ साथ स्वयं रोजगार की शिक्षा भी प्रदान की जाती है। प्लम्बिंग, इलेक्ट्रिशियन, कारपेंटरी, अन्न प्रक्रिया आदि तकनीकी विषय उन्हें सिखाए जाते हैं, जिसके माध्यम से वे अपने जीवन निर्वाह के लिए आत्मनिर्भर बने, समाज के मुख्य प्रवाह में स्वयं को सिद्ध कर सके। पाठशाला के विद्यार्थी विविध जिला राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धा कार्यशाला प्रदर्शनियों में सहभागी होते हैं। विद्यार्थियों की अभिजात कला विकास के लिए पाठशाला एवं संस्था प्रशासन के माध्यम से सभी प्रकार की सकारात्मक स्थिति तथा भौतिक साधन सुविधाएं उपलब्ध किए जाते हैं। संस्था के सचिव श्री पपन सहेजा सर तथा प्राध्यापिका श्रीमती वनिता धुरी, इनका प्रोत्साहन हमेशा से प्राप्त होता है। प्रदर्शित प्रदर्शनियों से बिक्री हुई पेंटिंग से 50% धनराशि विद्यार्थियों को दी जाती है, जिसके कारण उन्हें आत्मविश्वास एवं प्रोत्साहन मिलता रहे। To be here today on the event of the 100th year beginning of the great Karma Yogi Hashsu Advani ji, and this is one of the schools that he has guided, he has formalized, he has created, and hundreds of students have benefited by studying here. People who are specially abled, they get a source of income. So Hashsuji's orientation was always in terms of uplifting the society, uplifting the lower segment of the society, and that's a great thing that he has done and contributed to the society. I'm extremely happy to be up with all of you. Thank you. Today we are happy, very happy to celebrate birthday of our Hashsu Advani ji, centenary birthday rather. We are following his footsteps to run this institution. We are trying to help the students. Whatever possible we are doing. आज का हमारे 99th बर्थडे अब हशु जी का है। ये इसलिए होता है कि यादगार की एक समाज सेवक, एक शिक्षक और कर्णबधिरों के जैसे अलग फील्ड में उन्होंने काम किया और हमें उनके कारण इस फील्ड में काम करने का मौका मिला है। जो समाज के विभिन्न लोगों को इकट्ठा करके जिनको कहीं मार्ग नहीं है उनके लिए अलग स्कूल बनाए, ये बहुत ही अलग कार्य उन्होंने किया है। उनको हमारा शत प्रणाम है। थँक यू। नमस्कार। आमच्या चेंबूर कॉलनी युवक मंडळाचे संस्थापक कैलाससी हशु अडवाणी यांचं आजपासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आहे। आता आमचं पूर्ण वर्षभर महोत्सवच असणार आहेत, ज्याची सुरुवात आम्ही आज केलेली आहे। आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आमची शाळा कर्णबधिर मुलांची आहे, त्यामुळे हा विचार ज्या माणसांनी केला त्या माणसाला माझं शतशः नमन आहे। कारण कर्णबधिर मुलांसाठी या भागामध्ये शाळाच नव्हती। कर्णबधिर मुलं नॉर्मल शाळांमध्ये शिकत होती, पण त्यांना काही तेवढंसं त्याच्यात मार्गदर्शन, भाषा वाढ होत नव्हती। हा विचार करणारा द्रष्टा माणूस ज्याच्या शाळेमध्ये मी काम करते आणि त्याचा आनंद आज आम्ही जो अनुभवतो आहे, जो तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून चित्रांचं एक्झिबिशन, मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम, आमच्या शाळेतली इंटिग्रेट झालेली मुलं, इंटिग्रेट म्हणजे सामान्य मुलांच्या शाळेत जाऊन शिकतात, हे सगळं ह्याचा भाग आम्ही आहोत। याचं आम्हाला खूपच आनंद होतो आहे। आता वर्षभर महोत्सव असणार आहे आणि त्याचा आम्ही भाग आहोत, त्याचा खूप आनंद होतो आहे। हशुजींना त्रिवार वंदन। आज हशु जी को जन्म होते हुए 100 साल पूरे हुए और उनकी जो ग्रेटनेस आज के जनरेशन को समझनी चाहिए कि जब भी पार्टीशन हुई थी उनके माता पिताजी ने 1 साल पहले जाकर स्पेन में कारोबार शुरू किया था और उनको बोला नहीं, मेरे को कारोबार नहीं चाहिए, मुझे कोई बिजनेस नहीं करनी है, मुझे समाज सेवा करनी। ये आज के जनरेशन को सीखना चाहिए कि खाली कमाना ज़रूरी नहीं है। ये समाज में अगर कोई कार्य नहीं करेगा तो आज जैसे रोचीराम स्कूल है, विवेकानंद एजुकेशन सोसाइटी है, वो कैसे खड़ी होगी।
ये उनका जो है योगदान हम ज़िंदगी भर याद रखेंगे और हम पूरी कोशिश करते हैं उनके सपनों को साकार करने की। हाँ नमस्ते, आज हम CCYM के रुचिराम थड़ानी और स्पेशल एजुकेशन कॉलेज के फंक्शन से बोल रहे हैं। मेरा नाम पद्मा राममूर्ति है और यहाँ पे एसोसिएशन शायद 20-25 साल का है। पहले मैं आती थी तो अमर असरानी सर यहाँ पे जो डायरेक्टर है उन्होंने बहुत मार्गदर्शन दिया और मुझे बहुत सीख मिला कि इनमें कैपेबिलिटीज़ क्या है। हम इनको स्पेशल यानी डिसेबल कैटेगरी में देखते हैं, लेकिन जैसे आप यहाँ पे देखते हैं पेंटिंग्स और उनका कला, और अभी उन्होंने अब्दुल कलाम फैमिली से भी अवार्ड लिया है फॉर रोबोट। सो दे आर नॉट इन लेस इन एनी वे। हमारा दृष्टिकोण जो है उनके तरफ बहुत ही और मिलनसार होना चाहिए और मुझे बहुत अच्छा लगता है यहाँ आके, लगता है कि मैं अपने ही घर में आई हूँ। थँक्यू व्हेरी मच। गुड इव्हनिंग। आज आम्ही हशूजींची 99वी जयंती साजरी करत आहोत। हशूजींनी हे जे रुचिराम थडानी स्कूल फॉर द हिअरिंग इम्पेअर्ड हे महाराष्ट्रातली एक सगळ्यात मोठी शाळा आहे कर्णबधिर मुलांसाठी, आणि त्याच्यानंतर हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन याची स्थापना केली। आमचं कॉलेज जे आहे ते एकमेव कॉलेज आहे युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड जे BEd इन लर्निंग डिसेबिलिटी ऑफर करतं आणि BEd इन हिअरिंग इम्पेअरमेंट कंडक्ट करतं। त्याचा अर्थ असा की आम्ही प्रत्येक वर्षी जी शिक्षक किंवा जे शिक्षक कर्णबधिर मुलांना किंवा अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना शिकवतील असे तयार करतो, त्यांची संख्या खूप कमी आहे। तर मी सगळ्यांना आवेदन करते की जे यंगस्टर्स आहेत त्यांनी हा जो करिअर ऑप्शन आहे तो निवडावा, कारण समाजाला काहीतरी देण्याची आपल्याकडे संधी आहे आणि हे फक्त समाजकार्य म्हणून नाही तर हे प्रोफेशन म्हणून आपण करू शकतो। स्वर्गीय श्री हशूजी अडवाणी यांच्या जन्मोत्सवाप्रमाणे निमित्ताने आज दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आहे। हशूजींनी ही शाळा दिव्यांग मुलांसाठी जी सुरू केली कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी, त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट असं होतं की दिव्यांग विद्यार्थ्यांना क्वालिटीचं एज्युकेशन मिळावं, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये उभं राहता यावं, ते जबाबदार आहेत आणि स्वयं अर्थार्जनासाठी त्यांना सक्षम बनवावं। तर या उद्देशाने या शाळेची जी सुरुवात केली तर त्याचे जे ध्येय उद्दिष्ट आहे तर ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। शिक्षणाबरोबरच त्यांना खेळ, क्रीडा, कौशल्य आणि चित्रकला इतर जे विषय आहेत तर तेही आम्ही इथं त्यांच्या दैनंदिन अभ्यासक्रमात शिकवतो। आज हे जे मागे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे हे इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी कॅनव्हास बोर्डवर तयार केलेल्या चित्राकृतींचं प्रदर्शन आहे। दरवर्षी हे प्रदर्शन आमचं नियमित भरतं। या संस्थेच्या बरोबरच बाहेरच्या इतर ठिकाणी राज्यभरामध्ये आम्ही कला प्रदर्शन आयोजित करतो। संस्था याच्यासाठी साहित्य पुरवते, कॅनव्हास बोर्ड असेल, ॲक्रेलिक कलर्स असतील, आणि मग नंतर विक्री झालेल्या पैशातनं 50% रक्कम आम्ही विद्यार्थ्यांना देतो। त्याच्यामुळं मुलांना एक स्वयं आत्मविश्वास त्यांचा निर्माण होतो की आपली चित्र विकल्या जाऊ शकतात आणि ते एक आपल्या अर्थार्जनाचं माध्यम होऊ शकतं, हा विश्वास त्यांना निर्माण होतो। तर याच्याबरोबरच आम्ही त्यांना अजून जे दुसरं विषय आहे तर हा बाजूचा जो स्टॉल आहे तर हे कार्पेंटरी, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन हे कलाकौशल्याचे जे विषय आहेत तर ते विषय पण आम्ही त्यांना शिकवतो जेणेकरून ते स्वतःचा व्यवसाय करू शकतील। आणि आता येणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये या कलाकौशल्याच्या विषयावरती खूप प्राधान्याने भर देण्यात आलेला आहे की कुठलाही विद्यार्थी हा किमान स्वयंरोजगार करू शकेल असं त्याला शिक्षण मिळावं, अशी ती नवी शैक्षणिक धोरणाची पॉलिसी असणार आहे। तर त्याची सुरुवात म्हणून या स्पेशल विद्यार्थ्यांची ही शिक्षणाची सुरुवात आम्ही केली। राज्यातली ही पहिली शाळा आहे जिथं कर्णबधिर मुलांना प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियन, कार्पेंटरी अशा व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून ते आपल्या विभागामध्ये किंवा आणखी इथं तर छोटंसं दुकान टाकून किमान आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाह कुटुंबाचा करू शकतील, अशी त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करायचं आमचं ध्येय उद्दिष्ट आहे।